मी भोगलेला काळ आहे मायबाप. ज्यावेळी आम्ही लहान होतो ना 4 बहिणी, मला भाऊ नाही आणि अल्पभूधारक बाप शेतकरी, 2.5 चक्कर जमीन, कोरडवाहू, पाण्याची सोय नाही. आम्ही 4 बहिणी ज्यावेळी शिकत होतो ना त्यावेळी बापाच्या बनेलची चाळणी व्हायची, चाळणी. आज कळतं आम्हाला बापाची अवस्था काय. आम्ही बापाच्या टाचीला कधी, चपलीला कधी टाच पाहिलीच नाही. 4 बहिणीची फीस एकाच वेळी भरावी लागायची. घरात किराणा भरायची वेळ आणि फीस भरायची वेळ एकदाच यायची. कधी कधी घरामध्ये किराणा सुद्धा अर्धाच यायचा. कधी चटणी असायची तर तेल नसायचं, कधी तेल असायचं तर चटणी नसायची. हे काय मी चित्रपटातल्या गोष्टी तुम्हाला रंगवून सांगत नाही मायबाप. इतक्या खस्ता खाल्ल्या मायबाप. आज या परिवारामध्ये 3 वर्ष झालं दुःख आहे. पण निकम भाऊला सांगू इच्छिते, तुमचे पोरं मोठाले झाल्यानंतर, तुमच्या पोरांचे लग्न झाल्यानंतर मग बाबा वारले. आज तुमच्या समोर ती मुलगी बोलते जिच्या वडिलांना जाऊन आज फक्त 2 महिने. उद्या वडिलांचं दुसरं मासिक पुण्यस्मरण आहे 30 तारखेला. उद्या वडिलांना 2 महिने होत आहेत. या 2 महिन्यामध्ये बाप काय असतो ना मायबाप. आतापर्यंत मी कीर्तनात कथेत बाप सांगत होते, पण जिवंत बाप सांगत होते. पण माझ्या आयुष्याचं दुर्दैव आहे, गेले 2 महिने झाले मी मेलेला बाप सांगते. फार कमी वयात जाणं झालं. मीच मोठी मुलगी. 50व्या वर्षी वडिलांचं दुःखद निधन झालं. 2 बहिणींचे लग्न झाले, अजून 2 बहिणी शिकतायत. ते गेलेत. आता सगळं आमचं व्यवस्थित. त्यांनी एवढं खंबीर बनवून ठेवलं मायबाप आम्हाला. आयुष्यात किती संकट येऊ द्या, सगळ्या संकटाला निधड्या छातीनं सामोरं जाऊ आम्ही. इतकं सक्षम बनवून ठेवलं आम्हाला. पण एवढी संकट पार करू, ज्या बापाच्या आधारावर आम्ही संकटाला तोंड देत होतो, फक्त आता तो आधार आमच्या खांद्याला हात ठेवणारा आणि आशीर्वादाची थाप आता आम्हाला जगाच्या बाजारात कुठंच दिसणार नाही. हे जीवनातलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. ज्यावेळी बापाचे कष्ट आठवतात ना, अक्षरशः असा 2 महिन्यातलं एकही क्षण जात नाही की ज्या क्षणी बापाचे कष्ट आमच्या डोळ्यासमोर आम्हाला आठवत नाही. आयुष्य कष्टात गेलं मायबाप. आता सुखाने बसून खायचे दिवस आले तर पांडुरंगाने आयुष्यच ठेवलं नाही. या 2 हाताने बापाचा सत्कार करावा, बापाची सेवा करावी. पण माझ्या आयुष्यातलं दुर्दैव, या 2 हाताने मला बापाचं पिंडदान करायची वेळ या वयात आली. यापेक्षा आयुष्यातलं दुर्दैव दुसरं काय असू शकतं. आता किती कोटी रुपये होतले म्हणजे जगाच्या बाजारात मला गेलेला बाप परत विकत घेता येईल. कोणत्या कोपऱ्यात जाऊन मी टाहो फोडला आणि बापाच्या नावाने ओरडले म्हणजे गेलेला बाप मला परत घेता येईल. रुसून गेलेली व्यक्ती 10-5 वर्षांनी परत येईल म्हणून तिची वाट पाहता येते. पण काळाच्या आड, पडद्याच्या आड, मातीच्या आड गेलेली व्यक्ती पुन्हा परत येईल याच्यासाठी तिची कोणतीच वाट राहत नाही गडे. चिट्ठी ना कोई संदेश, जाने ओ कौन सा देश, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. चिट्ठी ना कोई संदेश, जाने जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. चिट्ठी ना कोई संदेश, जाने ओ कौन सा देश, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम विठ्ठल. पहिली पंढरीची वारी मला माझ्या बापामुळे घडली. आज पंढरीच्या वाऱ्या केल्या तर पंढरीचा पांडुरंग मला विटेवरती पाहता येईल. पण अशा किती वाऱ्या करू आता की गेलेला पांडुरंग मला जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात दिसेल. ही पहिली माळ माझ्या वडिलांनी घातली मायबाप. पहिली पंढरपूरची वारी मला माझ्या पांडुरंगामुळे घडली. वडिलाशिवाय आयुष्य मी आम्ही एकही क्षण इमॅजिन कधी केलंच नव्हतं. झोपेत धोंडासारखं टाकल्यासारखं झालं. बापाचं जाणं काय असतं ना मायबाप, हे ज्याचं जळतं ना त्याला कळतं भाऊ. परदुःख शीतळ असतं. वेदांत तोपर्यंत आहे, दुसऱ्याला सांगतात तोपर्यंत.
ज्या दिवशी तुमची वेळ येते ना, त्या दिवशी कोणत्याच वेदांताचा कोणता सिद्धांत तुमच्यावरती कधीच काम करू शकत नाही. बापाला विसरणं सोपं असतं? अजिबात नाही. माईबाप, माझ्या वयाच्या 19व्या वर्षी बापाला सोडून मी सासरी नांदायला गेले होते. असं स्वप्नातही वाटलं नव्हतं की 19व्या वर्षी मी बापाला सोडून नवऱ्याच्या घरी नांदायला गेले. पण 28व्या वर्षी बाप आम्हाला कायमचं पोरकं करून देवा घरी जाईल. कधीच कल्पना केली नव्हती, स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. बापाला विसरणं सोपं नसतं. माईबाप बोट धरून ज्याचं आपण चालायला शिकलो, प्रत्येक क्षणी पहिलं दुःख आपलं बापाने झेललं. दुःख आपल्यावरती यावं ना आपलं दुःख बापाने झेलावं. त्या बापाचं अस्तित्व आणि त्या बापाचं पांघरून बाप आयुष्यात अशी सादर आहे माईबाप. असेपर्यंत तिचं अस्तित्व कळत नाही माईबाप. आणि गेल्याच्या नंतर टाको फोडण्यात अजिबात अर्थ नाही. आहे तोपर्यंत किंमत करा. शेवटची भेट माझी झालीच नाही आणि शेवटचं बोलणं सुद्धा झालं नाही. बापाच्या बाबतीत आयुष्यभर मी आता भिकारी झाली. माईबाप, माझ्यापेक्षा तुम्ही भाग्यवान आहे ज्याचा बाप जिवंत आहे ना. एक विनंती असेल माझी, गेल्यानंतर हंबरडा फोडण्यात अजिबात अर्थ नाही. घरी गेल्याच्या नंतर तरुण असाल तुम्ही, तुमचे पोरं आता लग्नाला आलेत आणि तुम्ही जरी म्हातारी असाल, ज्याचा बाप जिवंत आहे, भाग्यवान आहे तो माणूस. अरे श्रीमंत कोण आहे? ज्याचं बँकेत बॅलन्स आहे तो श्रीमंत अजिबात नाही. ज्याच्या दारात गाडी 4 व्हीलर आहे तो श्रीमंत नाही. ज्याचा बंगला फार मोठा आहे तो श्रीमंत नाही. अरे बंगला भला मोठा आहे आणि तुमच्या बंगल्यात जर मायबाप नसतील तर काडी लागली त्या बंगल्याला. हट, कोणत्याच इस्टेटी कोणत्याच कामाची नाही तुमची इस्टेट ज्या बंगल्यात तुमचे मायबाप नसतील. इस्टेट एखादी झोपडी असू द्या, पण त्या झोपडी जर मायबाप सुखाने राहत असतील तर ती स्वर्गापेक्षा सुंदर असलेली झोपडी. कोण श्रीमंत आहे? ज्याच्या मस्तकावरती आईचा पदर आहे आणि ज्याच्या खांद्यावरती बापाचा आशीर्वादाचा हात आहे. जगाच्या पाठीवरती तो व्यक्ती सगळ्यात श्रीमंत आहे. त्याला कोणत्याच श्रीमंतीची गरज नाही. त्या मायबापाला फार चौफाळे टांगान फार काजू बदाम खाऊ घाला मी असंही सांगणार नाही. आता या परिवारामध्ये मला वाटतं 3 मुली, किती 2 कन्या आहेत ना बाबाला, 1 मुलगी. जावी बाबाची मुलगी आता दिवाळी येणारी आणि दिवाळी होऊन भाऊबीजेचा सण येणारी. गेले 2 वर्ष झाली, रक्षाबंधन झालं आणि भाऊबीज झाली. त्या ताईला माहेरी आल्याच्या नंतर सगळं जागेवर दिसतं. जनावर गोठ्यात, गाडीच्या जागेवर, घराच्या जागेवर सगळे दिसतात. भाऊ दिसतात, भाऊजाई दिसतात, बाच्चे दिसतात, बाच्चे सुना दिसतील, आई दिसेल. आता एकच गोष्ट दिसणार नाही या परिवारात, म्हणजे गेलेला बाप. म्हातारपणापर्यंत मायबाप टिकावेत रे आपली. पण काय दुर्दैव असतं आपलं की अर्ध्या रस्त्यामध्ये मायबाप आपली साथ सोडून जातात. आणि आयुष्यात मायबाप मेले ना ती पोकळी पण दुसऱ्या कोणीच भरून काढता येत नाही. बाप काय चुलता नसतो मायबाप, बाप इतर कोणी नसतो. बापाची जागा आयुष्यामध्ये दुसरं कोणीच घेऊ शकत नाही. आहे त्यांनी जतन करा. घरी गेल्याच्या नंतर एक कडकडून मिठी बापाला मारा. गेल्यानंतर तरसतात तुम्ही, बाप दिसत नाही. घरी गेल्याच्या नंतर उद्या सकाळी आंघोळ झाली की पहिलं दर्शन बापाचं करा आणि त्या बापाला कडकडून मिठी मारा. बाप म्हणाल आज काय याला येडं लागलं का काय, काय कळच ना, सूर्य पश्चिम कडून उगाला, म्हणू द्या, बाप आहे तुमचा तो. पण बापाला एकदा कडकडून मिठी मारा गड्या माय बाप. न जाणे पुन्हा त्याला मिठी मारायचा योग आपल्या आयुष्यात कधी येतो ना येतो. माझी शेवटची भेट झाली नाही, शेवटचं बोलणं झालं नाही मायबाप. आणि हा पश्चाताप आयुष्यभर काळजात घेऊन मला फिरायचंय की भेट झालीच नाही. मला शेवटचं दर्शन सुद्धा जवळ जाऊन बापाचं करता आलं नाही. घर सोडताना मी दर्शन बापाचं करत होते, पण 14व्याच्या दिवशी बापाच्या फोटोचं दर्शन घेऊन मला घराच्या बाहेर पडावं लागलं. आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. वडील गेल्याच्या नंतर 8व्या दिवशी मी कीर्तनासाठी उभी राहिली. भाऊ नसल्यामुळे सगळं मला बापाचं मलाच करावं लागलं. आईला सावरावं लागलं, सगळ्या बहिणींना सावरावं लागलं. आणि 8व्या दिवशी कीर्तनासाठी उभी राहत असताना किती काळजावर दगड ठेवावा लागला ना हे माझी मलाच माहिती. जर तेव्हा मी उभी राहिली नसते तर कदाचित माझ्या बहिणी पुन्हा उभे राहिले असते की नाही हे मी सुद्धा सांगू शकत नाही. तरुण वयामध्ये बाप जाणं मायबाप, तरुण वयात घराचा आधार जाणं, हे दुःख ज्याच्यावरती येतं ना फक्त त्यालाच कळतं. आहे त्यांनी मायबाप सुखाचे सांभाळा रे माझ्या दादांनो. गेल्यानंतर पुण्यतिथ्या घालाच असं अजिबात अट्टहास नाही. लागतंय काय त्यांना? म्हातारी झाली तर आता जास्तीचं पचनही होत नाही त्यांना. सकाळी 1 चपाती 1 वाटी भाजी,
संध्याकाळी 1 भाकर, 1 वाटी दूध, सकाळी 1 चहाचा कप, संध्याकाळी 1 चहाचा कप. महिन्या 2 महिन्यातून शुगर बीपीच्या गोळ्या तपासून आणा असतील चालू तर. आणि वर्ष 6 महिन्यातून धोतर, टोपी, रुमाल, शर्टाचं कापड, हिला 500चं लुगडे, एखादं चोळीचं कापड आणि एखादी हलकी चप्पल. या पलीकडे काय मायबापांनी सोनं मागितलंय आम्हाला? बायकोला दिवाळीला, संक्रांतीला 5,000ची साडी घ्या, पण नवऱ्यानं आणलेली साडी बायकोला आवडली अशी बायको जगात जन्माला यायची अजून का? नवऱ्यानं आणलेली साडी पहा तुम्ही, कशी साडी आणा, हिची नक्कीच बरोबर नाही, हिचा कलरच चांगला नाही, हिची फॅशनच गेलेली, हलकी साडी घेऊन आणली. तुम्हाला दुकानदारानेच फशील आणि तुम्हाला तर काही बरोबर आहे ना? अशाच म्हणते, सगळ्याच्या म्हणतात ना, सगळ्याच्या. बाबा तुमची बी ना, सगळ्याची म्हणती ना. 5,000ची नाही साडी आणा, पण 500 चुका बायको काढी ती. 500च्या लुगड्यामध्ये अजून जिला एकही चूक दिसली नाही. जगाच्या पाठीवरती ती फक्त आईच असू शकते. वाजवा टाळ्या, वाजवा, नाही तर बसल्या बसल्या झोपायचे तुम्ही. पोरांना दिवाळीला 15,000चे कपडे आणा, पण 15,000च्या कपड्यामध्ये पोरं नाव ठेवते, चुका काढीत. आपल्या बापाला एखादा हलक्यातला हलका 700-800 मध्ये ड्रेस शिवून आणा, धोतर, टोपी, रुमाल. म्हाताऱ्याला चालता येत नाही, पण कुठून शक्ती येते म्हाताऱ्यात? सकाळीच उठून आंघोळ करतं, अंगावर पोराने आणलेले कपडे घालतात बाबा, हातात काठी. मारुतीच्या मंदिरापर्यंत चालता येत नाही, पण 4 ठिकाणी उठत बसत जाते. काय बापाचं प्रेम आहे मायबाप, नाही कळत आपल्याला मातीत जाऊस्तवर. मंदिरात जातो बाप आणि 10 लोकांना सांगतो, रामभाऊ, शामभाऊ, सकाजी, भिकाजी, तुकाजी. पोरानं शर्ट शिवलाय, पोरानं कपडे घेतले, अरे उगाच गप्पा आणायच्या नसतात. अख्ख्या भावकीत कोणाचं पोरग नाही, पण पठ्ठ्याचं पोरग हिराचे जणू मारवून अशा पोराच्या पोटी जन्माला यावं. हे कौतुकाचे शब्द ज्याचे असतात ना, जगात त्याला बाप नावाचं अस्तित्व म्हणतात. बाप, बाप गेल्यानंतर त्याचा 10x10चा फोटो जरी तुम्ही बैठकीत लावला, बाप असताना जो दबदबा असतो, तर गेल्यानंतर तो फोटो मध्ये राहत नाही. म्हणून आहे तोपर्यंत मायबापाची सेवा व्यवस्थित करणं ही प्रत्येक पुत्राची कर्तव्य आणि जबाबदारी. आणि मायबाप गेल्याच्या नंतर श्राद्धाधिक पिंडदानाधिक विधी करणं. पिंडापदावरी दिला फुले करी, माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण. सेवा प्रामाणिकपणे केली हीची विष्णूची महापूजा. दुसरं चरण, अनुभव नाही सत्य बोले मुखे, हीची विष्णूची महापूजा. दुःखवी अनेकांच्या दुःखे, हीची विष्णूची महापूजा.